नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण खूपच इंटरेस्टिंग प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, बुर्ज खलिफा बांधण्यासाठी किती वर्ष लागली? ऑप्शन ए 3 वर्ष, ऑप्शन बी 4 वर्ष, ऑप्शन सी 6 वर्ष, ऑप्शन डी 10 वर्ष। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6 वर्ष। प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात महागडे हॉटेल कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी कर्नाटक। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र। प्रश्न तिसरा, कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन प्रदान करते? ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी वड, ऑप्शन सी पिंपळ, ऑप्शन डी नारळ। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पिंपळ। प्रश्न चौथा, जगातील पहिली छापील पुस्तक कोणत्या देशात तयार करण्यात आली? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चीन। प्रश्न पाचवा, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? ऑप्शन ए प्रतिभा पाटील, ऑप्शन बी किरण बेदी, ऑप्शन सी इंदिरा गांधी, ऑप्शन डी सरोजिनी नायडू। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी किरण बेदी। प्रश्न सहावा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होतो? ऑप्शन ए विटॅमिन ए, ऑप्शन बी विटॅमिन बी, ऑप्शन सी विटॅमिन सी, ऑप्शन डी विटॅमिन डी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विटॅमिन सी। प्रश्न सातवा, भारतातील इंडिया गेट हे कुठे आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी कोलकाता। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली। प्रश्न आठवा, आधार कार्डाची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 2008, ऑप्शन बी 2009, ऑप्शन सी 2010, ऑप्शन डी 2011। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2010। प्रश्न नववा, लिपस्टिक मध्ये लाल रंगद्रव्य तयार करण्यासाठी कोणत्या कीटकापासून मिळणारा रंग वापरला जातो? ऑप्शन ए मधमाशी, ऑप्शन बी कोचिनील कीटक, ऑप्शन सी फुलपाखरू, ऑप्शन डी मुंगी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोचिनील कीटक। प्रश्न 10वा, डेटॉल साबण हा ब्रँड कोणत्या देशातील कंपनीचा आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी जपान। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ब्रिटन। मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमची किती बरोबर उत्तरे आली ती सांगा।